सोबत वनमंत्री गणेश नाईक साहेब आहेत. सर काय सांगाल, जे नवीन टेक्नॉलॉजी आली आहे बोमाच्या नाव काय सांगाल? बाब असे की सगळ्याच टेक्नॉलॉजी आपण या ठिकाणी वापरत आहोत. विदेशामध्ये जाऊन अशा प्रकारचे मानव आणि वन्यजीवमध्ये संघर्ष जिथं होतो, त्या ठिकाणी काय टेक्नॉलॉजी वापरली त्याचा सुद्धा अभ्यास उच्च स्तरावर चालू आहे. एकूणच यंत्रणा सतर्क झालेली आहे. वन खातं आहे, पोलीस खातं आहे, महसूल खातं आहे. लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सुद्धा जागृती केली जाते आणि ज्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून बिबट्या किंवा वाघ आल्याची सूचना मोठ्या आवाजानं दिली जाते आणि त्यामुळे हे प्रमाण दिवसेंदिवस कमी व्हायला लागलेले आम्हाला ते पूर्ण शून्यावर आणायचं आहे. निश्चितपणे मध्य प्रदेशमध्ये जी टेक्नॉलॉजी वापरली त्या टेक्नॉलॉजीचा वापर सुद्धा आपल्या करण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे. सर, देशातील जो छोटा प्रकल्प आहे वर्ध्यातला बोर बोर प्रकल्प, याचं जे क्षेत्र आहे तर ते मोठ्या प्रमाणात वाढवल्या जात आहे. त्यामुळे चारा क्षेत्राचा आणि पुनर्वसनाचा जो प्रश्न आहे त्या संदर्भात. हे बघा, पुनर्वसनाच्या अनुषंगानं जे प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यावर गांभीर्यानं विचार केला जातोय. काही ठिकाणी गावांचं स्थलांतर करायचं आहे, काही ठिकाणी पुनर्वसनाच्या अनुषंगानं लोकांना पैसे द्यायचे आहेत आणि लवकरात लवकर या सर्व गोष्टी संपुष्टात येतील असा माझा विश्वास आहे. सर, काही कन्झर्वेशन झोनचा काही प्रकल्प आहे ते घेण्यात येऊ शकतो का? जसं आपल्या गिरडमध्ये जे आहे तर मोठ्या प्रमाणात वाघाचा तिथं वास्तव्य आहे. परंतु अजूनपर्यंत त्या वाघाने आणि त्याच्या बछड्याने मनुष्यावर हल्ला केलेला नाही आणि त्याचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे. आता विदर्भाच्या विविध जिल्ह्यांमध्ये जसं आपल्याकडे ताडोबा अभयारण्य आहे, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एखादं अभयारण्य करण्याची किती शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये बिबट सफारी करण्याचं मनत्व आहे. एकूण सगळ्या बाबी तपासून त्याला अंतिम स्वरूप देण्याचं निश्चित केलं जाईल. नक्कीच. नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, नागपूर.